नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. 2026 मधील चालू घडामोडी आणि महत्त्वाच्या नियुक्त्यांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण 2026 मधील प्रमुख सरकारी नियुक्त्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत, जे तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या परीक्षेची तयारी अधिक प्रभावी करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे NSGचे महासंचालक म्हणून कोण कार्यरत आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, बी श्रीनिवास. तर मित्रांनो, नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSGचे महासंचालक म्हणून बी श्रीनिवास हे कार्यरत आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे म्हणजे MPSCचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, विवेक भीमनवार. तर मित्रांनो, MPSCचे अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार यांची नियुक्ती झाली. पुढील प्रश्न पाहूया. UPSCचे नवे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ, डॉक्टर अजय कुमार. तर मित्रांनो, UPSCचे नवे अध्यक्ष हे डॉक्टर अजय कुमार आहेत. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, सदानंद दाते. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हे सदानंद दाते आहेत. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, सुनेत्रा पवार. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झाली. पुढील प्रश्न पाहूया. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ, रंजना देसाई. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून रंजना देसाई यांची नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर मित्रांनो, प्रश्न आवडत असतील आणि तुमची तयारी होत असेल तर आताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण रोज असेच व्हायरल प्रश्न घेऊन येतो. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, डॉक्टर नितीन करीर. तर मित्रांनो, 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, श्री राजकुमार गोयल. तर मित्रांनो, केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष म्हणून श्री राजकुमार गोयल यांची नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, संगीता बरू पिशारुती. तर मित्रांनो, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून संगीता बरू पिशारुती यांची नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ, मीनाली क्षीरसागर. तर नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून मनाली क्षीरसागर यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ, प्रवीण रंजन.
तर मित्रांनो CISFचे महासंचालक म्हणून प्रवीण रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. ITBPचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय अ शत्रुजीत सिंग कपूर. तर मित्रांनो ITBPचे महासंचालक म्हणून शत्रुजीत सिंग कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब प्रवीण कुमार. तर मित्रांनो सीमा सुरक्षा दल BSFचे महासंचालक म्हणून प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. NIA चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ राकेश अग्रवाल. तर मित्रांनो NIA चे महासंचालक म्हणून राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. NCCचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ वीरेंद्र वत्स. तर मित्रांनो NCCचे महासंचालक म्हणून वीरेंद्र वत्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. BRO सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ हरपाल सिंग. तर मित्रांनो BRO सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक म्हणून हरपाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. BCCI चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ मिथुन मनहास. तर मित्रांनो BCCI चे अध्यक्ष म्हणून मिथुन मिनहास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. BCCI चे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ देवजीत सोकिया. तर मित्रांनो BCCI चे सचिव म्हणून देवजीत सोकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. युनेस्कोचे पुढील महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ खलीद अल अनानी. तर मित्रांनो युनेस्कोचे पुढील महासंचालक म्हणून खलीद अल अनानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय वायुसेना उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ एअर मार्शल नागेश कपूर. तर मित्रांनो भारतीय वायुसेना उपप्रमुख म्हणून एअर मार्शल नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ अनंत गोयंका. तर मित्रांनो भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ चे अध्यक्ष म्हणून अनंत गोयंका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारताच्या नवीन लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ TCA कल्याणी. तर मित्रांनो भारताच्या नवीन लेखा नियंत्रक म्हणून TCA कल्याणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ डॉक्टर व्ही नारायण. तर मित्रांनो इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून डॉक्टर व्ही नारायण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 26व्या गव्हर्नरपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ संजय मल्होत्रा. तर मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 26व्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे. तर शेवटचा प्रश्न पाहूया.
महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ, राहुल बालचंद्र पांडे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल भालचंद्र पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाच्या नियुक्त्यावरील महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. भेटूया पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.